नमस्कार मित्रांनो, तुमचं महारथीमध्ये मी पवन शिंदे मनापासून स्वागत करतो। आज आपण अशा व्यक्तिमत्वाबद्दल चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। ते व्यक्तिमत्व म्हणजे लहानपणापासून आपल्या सर्वांचंच आकर्षण राहिलेलं, त्या व्यक्तिमत्वाबद्दल आपल्या सर्वांना लहानपणापासून जाणून घ्यायची इच्छा असलेलं अशा व्यक्तिमत्वाबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। मध्ये मी एक पुस्तक वाचताना माझ्या हाताला शहीद भगतसिंग यांचे 2 लेटर लागले। त्यातलं पहिलं लेटर होतं त्यांनी त्यांच्या वडिलांना लिहिलेलं आणि दुसरं होतं त्यांनी त्यांच्या मित्र सुखदेव याला लिहिलेलं। तर त्या 2 लेटरबद्दलच मी ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। त्यातलं पहिलं लेटर म्हणजे त्यांनी त्यांच्या वडिलांना लिहिलेलं। ते लेटर लिहिण्यामागचा हेतू असा होता की सॉन्डर्स मर्डर केसमध्ये जेव्हा भगतसिंग यांच्या विरोधात खटला चालू होता त्यावेळेला त्यांच्या वडील म्हणजे सरदार किशन सिंग यांना असं वाटलं की आपण इंग्रजांकडे किंवा ब्रिटिशांकडे अपील करूया, अर्ज करूया की आपला मुलगा शहीद भगतसिंग याचा आणि सॉन्डर्स मर्डर केसचा काहीही संबंध नाही आहे, तो एकदम इनोसंट आहे। आणि तसा अर्ज त्यांनी तो केला, पण त्यांनी स्पेशल ट्रिब्युनलकडे तो अर्ज केला आणि म्हणलं की माझ्या मुलाचा आणि या सॉन्डर मर्डर केसचा काहीही संबंध नाही आहे। ही गोष्ट ज्या वेळेला सरदार भगतसिंग यांना कळाली त्यावेळेला त्यांना खूप दुःख झालं आणि त्याच्या रिस्पॉन्समध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांना जे लेटर लिहिलेलं आहे ते लेटर मी तुम्हाला आता सांगणार आहे, किंवा त्यातले काही एक ठराविक 2-3 मुद्दे आहेत की मला असं वाटतं की ते सांगितले पाहिजे। त्यामध्ये त्यांच्या वडिलांना ते म्हणतात की तुम्ही माझ्या पाठीत खंजीर खुपसला। हे असं त्यांच्या वडिलांना ते का म्हणाले असतील हेच मी तुम्हाला या लेटरमधलं सांगणार आहे। त्या लेटरमध्ये ते त्यांच्या वडिलांना म्हणतात की तुम्हाला माझ्या परवानगीशिवाय ब्रिटिशांकडे किंवा स्पेशल ट्रिब्युनलकडे अर्ज करायचा अधिकार कोणी दिला, असं म्हणून ते त्यांच्या वडिलांना जाब विचारतात। ते त्यांना म्हणतात की मी माझ्या ट्रायलमध्ये माझा स्वतःचा डिफेन्स पण करत नाही आहे, कारण मला हे इथं सांगायचं आहे की माझा ह्या पूर्ण व्यवस्थेवरच विश्वास नाही आहे आणि तुम्ही माझं अपील केल्यामुळे, अर्ज केल्यामुळे असं कुठंतरी वाटतं की माझा जो विश्वास आहे त्या विश्वासाला ह्या अपीलमुळे कुठेतरी तडा जाऊ शकेल। आणि ते पुढे म्हणतात की माय लाईफ इज नॉट प्रिशियस ॲटलिस्ट टू मी, म्हणजे माझं हे जे जीवन आहे ते माझ्यासाठी काहीच महत्त्वाचं नाही आणि माझ्या तत्वासमोर तर नाहीच नाही, म्हणजे तुम्ही माझे तत्व विकून माझा जीव विकत नाही घेऊ शकत, असं ते म्हणून त्यांच्या वडिलांना जाब विचारतात। आणि पुढे ते म्हणतात मी आणि माझ्या कॉम्रेड साथीदारांनी असं ठरवलेलं आहे की परिणामांची चिंता न करता वैयक्तिक आपल्यावर किती अत्याचार होणार आहेत याची पण चिंता न करता आम्ही शेवटपर्यंत लढा देणार आहोत। आणि हे सांगताना शेवटी ते त्यांच्या वडिलांना म्हणतात की मला इथं तुम्हाला हे सांगताना खूप वाईट वाटत आहे, पण ही गोष्ट मी इथं सांगितलेली आहे की तुम्ही असं लेटर देऊन माझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसताय। ते म्हणतात की दुसरं कोणी हे जर केलं असतं तर मला वाटलं असतं की तो विश्वासघात आहे किंवा माझ्या मनावर त्याचा इतका फरकही पडला नसता, पण तुम्ही स्वतः एक देशभक्त आहात, तुम्ही हे केल्यामुळे आणि तुम्ही माझे वडील असून असं केल्यामुळे मला असं वाटतं ही जी कृती आहे हे एक दुबळेपणाचं लक्षण आहे आणि हो दुबळेपणा साधा सुद्धा नसून तो टोकाचा दुबळेपणा आहे। आणि याच्यानंतर ते म्हणतात की हे जे लेटर मी तुम्हाला लिहिलेलं आहे हे तुम्ही बाहेर पब्लिश करा, प्रकाशित करा आणि लोकांना कळू द्यात की माझ्या या तुमच्या कृतीवर काय भावना आहेत ह्या सर्व लोकांपर्यंत पोचू द्यात। तर मित्रांनो असा होता भगतसिंगजी यांचा प्रवास। म्हणजे मला तर अगदी वाचताना एकदम असं वाटलं की काय ते विचार आणि काय त्यागाची भूमिका। आपले वडीलसुद्धा त्यांच्या दयेची जेव्हा त्यांना अर्ज करतात ते सुद्धा भगतसिंग यांच्या विचारांना कुठंतरी पटत नव्हतं आणि शेवटपर्यंत त्यांनी तोच विचार डोक्यात ठेवला आणि कुठेही तडजोड केली नाही। आणि दुसरं लेटर आहे त्यांनी त्यांचा मित्र सुखदेव याला लिहिलेलं। ज्यावेळेला सुखदेवची हिअरिंग कंप्लीट झाली होती आणि त्याला अशी अपेक्षा होती की मला कमीत कमी 20 वर्षाची तरी जन्मठेप होईल, म्हणजे इम्प्रिजनमेंट होईल, आणि त्याचं असं म्हणणं होतं की मला एकतर रिलीज करा किंवा मला डेथ सेंटेन्स द्या, किंवा म्हणजे एकतर बाहेर सोडा किंवा मला फाशी द्या, पण हे जे जेलमधला जो अत्याचारी जीवन आहे किंवा गुलामी जीवन आहे हे माझ्याकडनं जगणं होणार नाही। आणि असं म्हणून तो म्हणत होता की मी आत्महत्या करेन। आणि ही गोष्ट जेव्हा भगतसिंग यांना कळाली त्या गोष्टीला रिस्पॉन्स म्हणून त्यांनी सुखदेव यांना एक लेटर लिहिलं
ते लेटर आहे खालीलप्रमाणे मी तुम्हाला सांगतो. भगतसिंग त्या लेटरमध्ये सुखदेव यांना म्हणतात की सुखदेव, तुला तो प्रसंग आठवत असेल, एकदा आपण दोघं असंच आत्महत्या या विषयावर बोलत होतो आणि त्यावेळेला तू असं म्हणत होतास की आत्महत्या हा एकदम भ्याडपणा आहे. मी तरी त्यावेळेला कुठंतरी असं सांगत होतो की कुठल्या तरी सिच्युएशनमध्ये किंवा एखाद्या सिच्युएशनमध्ये आपण आत्महत्येला जस्टिफाय करू शकतो, पण तुझं असं म्हणणं होतं की तो एकदम कावर्डिस आहे, म्हणजे एकदम भ्याडपणा आहे. मग मला असं वाटतं की तुझ्या डोक्यात आज हे विचार आले कुठून? आणि तुला माहिती आहे आपल्या नवजवान भारत सभेचा जो मोटो आहे तो आपल्याला किती आवडतो. तो मोटो म्हणजे टू सफर अँड टू सॅक्रिफाईस थ्रू सर्व्हिसेस. म्हणजे सॅक्रिफाईस जितके महत्त्वाचे आहेत तितकंच सफरिंग पण इम्पॉर्टंट आहे आणि त्या सफरिंगमधूनच आपण आपल्या देशाची सेवा करणार आहेत. आणि आपण आपलं जे काम होतं ते काम केलेलं आहे आणि आता खरी सफर करायची वेळ आहे, सफरिंगची वेळ आहे. आणि नेमकं हाच मोमेंट आहे की पूर्ण जनतेला आणि पूर्ण लोकांना आपल्याला लीड करायचं आहे. पुढे भगतसिंग त्यांच्या मित्रांना असं म्हणतात की मरायला आपण नेहमी तयार असतो, पण याचा अर्थ असा नाही की आपण आत्महत्या केली पाहिजे. आपण आंदोलन केलं पाहिजे, आपण आवाज उठवला पाहिजे. जसं स्वतः ते हंगर स्ट्राईक करून जेलमध्ये करत होते, ते त्यांना म्हणतात की त्या मार्गाने आलेलं मरण हे आदर्श मृत्यू असेल, ना की आत्महत्या करून. आणि आत्महत्या हा कधीच मार्ग असू शकत नाही असं त्यांचं मत होतं. ते पुढे म्हणतात ऑब्स्टॅकल मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये ऑब्स्टॅकल्स येणार नाहीत तोपर्यंत आपण परफेक्ट कसं होणार नाहीत. आणि हे सांगताना त्यांना ते रशियन रिव्हॉल्युशनचं सुद्धा काही उदाहरण देतात. बानुकिन नावाचा एक तिथला रिव्हॉल्युशनरी आहे, तो बऱ्याच वर्ष रशियन जेलमध्ये राहिला रिव्हॉल्युशनरीच्या अंतर्गत. आणि जेव्हा तिथं रिव्हॉल्युशन झाली आणि झार सिस्टम जी पडली त्याच्यानंतर त्यांना तिथं मोठ्या पदावर संधी मिळाली. तर ते त्यांना पुढं सांगतात की वेळ ही पुढची सांगून येत नसते. जसं आपलं ॲक्शन महत्त्वाचे आहे तसं सफरिंग पण खूप इम्पॉर्टंट असते. आणि आपण ज्या वेळेला त्या सफरिंगला पळून कुठेतरी आत्महत्या करायचा विचार करतो तेव्हा येणाऱ्या पिढ्यांवर काय परिणाम होणार आहे याचेसुद्धा विचार आपण केला पाहिजे. म्हणजे मित्रांनो, इथं आपल्याला पाहायला मिळतं की नुसतं मित्र म्हणूनच नाही तर एक रिव्हॉल्युशनरी म्हणून सुद्धा त्यांचं एक काय मत होतं आणि आपल्याला त्यांच्या आयुष्याचे, त्यांच्या विचारांचे विविध पैलू पाहायला मिळतात. म्हणूनच भगतसिंग हे आपल्या सर्वांचं एक लहानपणापासून आकर्षण राहिलेलं आहे आणि आपण त्यामुळेच त्यांचा एवढा आदर करतो. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळं तुम्हाला मनापासून धन्यवाद. तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगा आणि तुम्हाला कुठल्या विषयावर पुन्हा व्हिडिओ पाहायचा आहे हे पण आम्हाला कमेंटमध्ये कळू द्या. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.